नमस्कार. आपण आहोत आता भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराच्या तिथे आणि इथले पुनीत बालन तुम्हाला माहिती आहे, पुणेकरांना चांगलीच ओळख आहे. पुनीत बालन यांच्याशी आपण बोलणार आहोत. भाऊ, हे खरं तर ह्या वर्षी काय काय वैशिष्ट्य आहे आपल्या गणपती मंडळाचं, काय सांगायला असेल? नाही, यावर्षी वैशिष्ट्य हीच आहे की पहिल्यांदा जिथे बाप्पा विराजमान झाला आहे ती काल्पनिक एक देखावा आहे. त्याचं नाव आहे वर्ध विघ्नेश्वर वाडा. मला वाटतं गणपतीच्या आशीर्वाद आणि गणपतीच्या दर्शनाला जेव्हा आपण भाविक येतील तर हा वर्ध म्हणजे आशीर्वाद देणारा गणपती आहे आणि आक्रमक भूमिकेत असणारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा विघ्नहर्ता पण आहे. तर हे भाविकांना आशीर्वाद व विघ्न हे दोन्ही दूर करणारे 10 दिवसात अनेक धार्मिक आणि कार्य आणि परंपरेला जपून आपण करतोच. त्याच्यातच आज मुलींचा अथर्व शिष्य असेल, मुलांचा अथर्व शिष्य असेल, महिलांचा गणेश आराधना असेल आणि ह्या 10 दिवसात अनेक आपल्याकडे राजकीय सेलिब्रिटी तर येतातच, पण त्याच्यापेक्षा विशिष्ट या वर्षी असं आहे की जे स्पिरिच्युअल मोटिवेशनल स्पीकर असतील, स्पिरिच्युअल गुरु असतील, त्याच्या जया किशोरी असेल, गौरव गोपालदास असतील, रामदास स्वामी सज्जनगडचे असतील, मोरे गुरुजी असतील नाशिकचे दिंडोरीचे, असे आणि घैसास गुरुजी असतील आणि आचार्य परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज असतील, यांना आम्ही निमंत्रण करून आरतीसाठी बोलवलं. भाऊ, आपल्या मंडळाला खूप मोठी परंपरा आहे, त्याचा इतिहास खूप मोठा आहे. सगळ्यात पहिलं जे गणपती म्हणूयात आपण ते हा मंडळाला मान जातो, त्या संदर्भात थोडं सांगा मला. नाही, मला वाटतं की नक्कीच या मंडळाला खूप मोठी इतिहास आहे, इतिहास वारसा आहे. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती 1892ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली आणि त्याच्या 2 वर्षानंतर लोकमान्य टिळक जे सेलिब्रिटी प्रोसेस होते त्यांनी ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाची अधिक प्रसारक केली. तर सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आज पण तुम्ही पाहिली तर जी मूर्ती आहे 1892ला जी मूर्ती भाऊसाहेबांनी घडवली, इको फ्रेंडली मूर्ती त्या काळात घडवली, तीच मूर्ती आज आपल्याकडे आहे आणि 133 वर्ष झाले त्या मूर्तीला. आणि त्या मूर्तीला जपणं खूप महत्वाचं आहे. नेहमी आपण पाहिलं की गणपतीची जी मूर्ती असते ती आशीर्वाद देणारी मूर्ती आहे, पण ही मूर्ती तुम्ही पाहिली ती एक आक्रमक आहे, इकडे क्रांतिकारी मूर्ती आहे आणि राक्षसाला वध करणारा मूर्ती आहे. तर ब्रिटिशांवर त्याचं वध करतोय आपलं क्रांतिकारी म्हणजे गणपती आणि राक्षस म्हणजे इंग्रज. पुनीत बालन सर, एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारते की एवढी सगळी ऊर्जा जी येते, म्हणजे गणेश मंडळांना मदत असेल, आर्मी सेनेवरच्या लोकांना मदत असेल, क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना मदत असेल, प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये तुम्ही हिरिरीने असता, याच्या मागे काय ऊर्जा आहे, काय सांगा? याच्या मागे एकतर बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आपण फक्त माध्यम आहे, करणारे तोच आहे. आपण त्यांनी आपल्याला माध्यम म्हणून हे सगळं कार्य करायला लावलंय आणि याच्यात सर्वात मोठी मला वाटतं की जी माझ्या आयुष्यात सामाजिक कार्य असेल किंवा इतर गोष्टी जे चालू आहे त्याची जी मूल गाठ लावली ती माझ्या आईने लावलं आहे. कारण तिने माझ्याकडनं एक वचन घेतलं होतं की जेव्हा आयुष्यात तू 1 रुपये कमवणार त्याच्यातले 30% तू सरकारला भर, 40% खूप झाले तुला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि राहिलेले 30% ते परत समाजात फेड कर. आणि त्याच्यातूनच आपण सामाजिक असेल, धार्मिक असेल, क्रीडा असेल, लष्कर सोबत असेल, असे अनेक कार्य त्याचे पुणेकरांना काय सांगितलं? मी पुणेकरांना एवढं सांगेल की जेवढे पुणेकर या गणेश उत्सवात सहभाग होतील, पुण्याचा हा गणेशोत्सव हा वैभवशाली आहेच, हा लोकल टू ग्लोबल झालाच आहे, पण जेवढं पुणेकर अजून ह्या गणेश उत्सवात सहभाग होतील तेवढंच हा पुण्याचा गणेशोत्सव ब्राझीलचा रिओ ड कार्निवल सारखं होईल. नक्की. तर हे होतं आपल्यासोबत पुनीत बालन सर. खरं तर ऐतिहासिक मोठा वारसा आहे गणेश उत्सवाला आणि त्यातल्या त्यात पुण्यातला गणेश उत्सव हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि खरं तर प्रत्येक भाविकाला असं वाटत असतं की हा 10 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जावं आणि हा गणेश उत्सव काय आहे, गणेश उत्सवाला भेट द्यावी, कुठल्या गणपतीचा काय देखावा, या सगळ्यांसाठी प्रयत्न करत असा. पण या सगळ्यांसाठी लाईव्ह असेल, इथल्या काही अपडेट्स असतील पुण्यातला, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यासाठी आमचं चॅनल बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.